त्यावेळेला यांनी केवळ सल्ला द्यायचा आहे राजाला. राजा म्हणला, हा आश्रम माझ्या दिलेल्या पैशावरती चालतो, मी दिलेल्या धनावरती चालतो, आणि हे ऋषी मी आलोय तरीसुद्धा डोळे मिटून ध्यान करण्याचं सोंग करतायत, ढोंग करतायत म्हणाला. कारण त्यांनी जर डोळे उघडले आणि त्यांना कळलं की मी आलोय तर मला बसायला आसन द्यायला लागेल, योग्य तो सन्मान द्यायला लागेल, आणि हे ढोंग करतायत. राजांनी हाक मारली पण ऋषी भानावरच नव्हते, त्यामुळे त्यांना ऐकू गेलं नाही. राजा तसाच माघारी फिरला आणि ज्या दारातनं तो आला होता त्या दारामध्ये त्यानं पाहिलं की एक मृत साप पडलाय, मृत सर्प पडलाय. तो सर्प त्यानं आपल्या बाणाच्या टोकावरती, बाणाच्या अग्रावरती उचलला, पुन्हा त्या ऋषींपाशी आला आणि त्या ऋषींच्या गळ्यामध्ये ज्याप्रमाणे आपण हार घालतो, एखाद्याला पुष्पमाला अर्पण करतो, त्या पद्धतीनं, अशा पद्धतीनं गोलाकार तो सर्प त्या ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला आणि त्या ठिकाणाहून परीक्षित राजा निघून गेला आणि थेट आपल्या राजमहालामध्ये आला. परीक्षित राजा त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर काही काळातच त्या ऋषींचे जे शिष्य होते ते आले. त्यांनी तो सगळा प्रकार बघितला की आपले गुरुदेव ध्यानामध्ये आहेत. ते धावत धावत गेले. जवळच त्यांचा मुलगा शृंगी हा काही खेळत होता जवळ. त्याला सांगितलं की तुझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये असा असा सर्प कोणीतरी टाकलेला आहे. शृंगीनं आपल्या हातामध्ये जल घेतलं आणि त्याच वेळेला शापवाणी उच्चारली की ज्या कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा सर्प अडकवलेला आहे त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा नाग दंश करेल आणि त्याला मृत्यू येईल. असा शाप शृंगीनं दिला आणि त्याला प्रचंड दुःख झालेलं आहे, अतीव वेदना झाल्या आहेत, गळा 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 रडतोय. तसाच रडत 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 शमीक ऋषींकडे आला. किती वेळ तो रडतो याला काही कालगणना दिलेली नाही, पण ज्या वेळेला बराच वेळ तो रडतोय, ज्या वेळेला ऋषी देहावरती आले त्यावेळेला त्यांना कुणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी बघितलं, डोळे उघडले, गळ्यात साप होता मेलेला. तो साप काढून बाजूला टाकला आणि पुत्राला विचारलं की तू का रडतोयस. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी कुठलाही विचार न करता अशा पद्धतीनं शापवाणी उच्चारली आणि त्याचं मला दुःख झालं. तेव्हा शमीक ऋषींनी पुन्हा एकदा ध्यान लावलं, पुन्हा ते समाधी अवस्थेमध्ये गेले आणि घडलेला सगळा प्रकार त्यांनी जो काही आहे तो पाहिला आहे. म्हणजे कुठला राजा आला होता, त्यांनी काय पद्धतीनं, आणि त्यांनी असं मुलाला सांगितलं की बाळा रे, तू जे केलंस ते अत्यंत चुकीचं केलंस, तू असा शाप द्यायला नको होतास. हा राजा अत्यंत धार्मिक आहे, हा साधूंबद्दल, सज्जनांबद्दल, संतांबद्दल खरं तर आदरभाव ठेवू नये, पण का कोणास ठाऊक यानं असं वर्तन केलं. पण त्यानं जरी असं वर्तन केलं तरी तू शाप द्यायला नको होतास. पण आता एक कर म्हणाले की तू ज्या राजाला शाप दिलास त्याला जाऊन सांग की अशा अशा पद्धतीनं मी तुम्हाला शाप दिलाय आणि आता तुमचा मृत्यू होणार. जसा परीक्षिती राजा आपल्या महालामध्ये गेला आणि त्याने मस्तकावरचा किरीट काढून बाजूला ठेवला आणि त्याला एकदम लक्षात आलं की अरे, मी हे असं एवढं चुकीचं कसं काय वागलो. एकतर पहिली गोष्ट म्हणजे मी कधी शिकारीला जात नाही, मला शिकारीला जाण्याची इच्छा कशी काय निर्माण झाली. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी एका ऋषींचा अपमान केला. कितीही मी तहानेने व्याकुळ असेन पण तरीसुद्धा ऋषींचा अपमान करणं हे आत्तापर्यंत आमच्या पिढ्यानुपिढ्यामध्ये कधीही कुणी केलेलं नाही.
मी अशा पद्धतीनं कसा काय वागलो याचं दुःख त्या राजाला झालं. तो चिंतेमध्ये आहे, रात्र झाली, त्याला झोप नाही आहे, अस्वस्थ आहे. हे कसं घडलं अशा विचारांमध्ये तो आहे. आणि एवढ्यात शृंगी आणि त्याचा एक मित्र असे दोघेही त्या राजप्रासादामध्ये आले. त्यांनी सेवकांना सांगितलं की आम्हाला महाराजांना भेटायचं आहे. सेवकांनी सांगितलं तुम्ही आज नको, उद्या या, महाराज आत्ता निद्रा घेत आहेत, झोपले असतील. आणि हे सगळं त्यांचा वार्तालाप जो आहे तो आतमध्ये परीक्षित राजाने ऐकला आणि तो बाहेर आला. आणि त्यावेळेला शृंगीने सांगितलंय की मी तुम्हाला अशा पद्धतीनं शाप दिला आणि आजपासून 7व्या दिवशी तुम्हाला तक्षक नावाचा नाग जो आहे तो दंश करणार आहे आणि तुम्हाला मृत्यू येणार आहे. हा शाप तुम्हाला जर कळला नसता तर तुमचा मृत्यू कशामुळे झाला किंवा आत्ता आपला मृत्यू आपल्या डोक्यावरती आहे हे तुम्हाला कळलं नसतं. तेव्हा ते सांगण्याकरता म्हणून मी आलो आहे. राजाला एका अर्थानं फार बरं वाटलं. राजा मनाशी म्हणाला, किमान मला माहिती तरी आहे की माझ्याकडे अजून 7 दिवस शिल्लक आहेत. अनेकांना हेही माहिती नसतं की आपल्याकडे 7 दिवसच शिल्लक आहेत आणि ते काही भगवत भक्तीच्या मार्गावरती वळत नाही. तेव्हा राजानं आपल्या सगळ्या राज्याचा त्याग केला. जन्मेजयाला गादीवरती बसवलं आणि आपल्या राणीसह त्यानं त्या राज्याचा त्याग केला आहे. आणि आता तो गंगेच्या तटावरती आला आहे. येताना त्यांनी अनेक महात्म्यांचं दर्शन घेतलं आहे आणि त्या सगळ्यांना तो विचारतोय की माझ्याकडे आता 7 दिवस शिल्लक आहेत, तेव्हा 7 दिवसांमध्ये मुक्ती मिळण्याचा मला मार्ग तुम्ही सांगा. मला मोक्ष कसा मिळेल 7 दिवसामध्ये. त्यावेळेला प्रत्येक ऋषीने त्याला हेच सांगितलं की राजा रे, मोक्ष मिळण्याकरता किंवा मुक्ती मिळण्याकरता 7 दिवस पुरेसे नाहीत, त्याला जन्मोजन्मीची तपश्चर्या करावी लागते. त्यावेळेला राजा म्हणला, हे आता जन्मोजन्मी माझ्याकडे शक्य नाही, कारण मला शाप मिळाला आहे, तेव्हा तुम्ही मला सांगा. असं तो प्रत्येकांना विचारतोय. आणि प्रवास करत 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 राजा गंगेच्या तटावरती आला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा तो अनेक ऋषींना विचारतोय. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आहे, जसं त्याला समजलंय. अनशन व्रत म्हणतात ज्याला. सावरकरांनी सुद्धा देह ठेवण्याच्या आधी 20-25 दिवस अनशन व्रत केलं होतं की आता त्यांना कळलं मला देह ठेवायचा आहे, त्याच्यामुळे मी अन्न पाण्याचा त्याग करणार आहे, त्याला अनशन म्हणतात. त्याप्रमाणे परीक्षितीनं सुद्धा ते व्रत स्वीकारले आणि राज्याचा त्याग करून गंगेच्या तटावरती आला. आणि त्याच वेळेला एक घटना घडली आहे. भगवंतांच्या प्रेरणेने प्रत्यक्ष शुकदेव त्या ठिकाणी आलेले आहेत. 16 वर्षाचं वय आहे, अत्यंत दिसायला सुकुमार असेल, सुंदर चेहरा, भुवया सुंदर आहेत, नेत्र अगदी ज्याला आपण कमलनयन म्हणतो अशा पद्धतीचे शुकदेव आहेत. आणि त्यांना राजाने वंदन केलं आणि म्हणाले की मला आता माझ्याकडे 7 दिवसच शिल्लक आहेत, तेव्हा या 7 दिवसामध्ये मुक्ती कशी मिळेल किंवा मोक्ष कसा मिळेल हे कृपा करून तुम्ही मला सांगा. भरपूर प्रश्न आहेत राजाने शुकदेवांना विचारलेले आणि त्याच्या उत्तरादाखल शुकदेवांनी मोक्ष मिळावा म्हणून त्याला जे सांगितलंय ते हे श्रीमद भागवत नावाचं पुराण आहे. बाकीची सर्व साधनं ही एका बाजूला आणि श्रीमद भागवताचं श्रवण हे एका बाजूला. श्रवणाने मोक्ष मिळतो असं
अशी भागवताची महती आहे. मोक्ष असे आयता असं माऊली म्हणतात. या श्रवणा माझी मोक्ष असे आयता, म्हणजे बाकी काही करू नका. बाकी कुठलंही साधन काही करायचं असेल ना तुम्हाला, तर त्याच्याकरता काही ना काहीतरी विशिष्ट कृती आहे. पण श्रवण केलं तरी सुद्धा मोक्ष आहे असं हे एकमेव साधन आहे. ते म्हणजे श्रीमद भागवत नावाचं पुराण. आता जो परीक्षित राजा एवढा न्यायपूर्ण, न्यायप्रिय, न्यायनिष्ठ, धर्मनिष्ठ होता, ज्याने आपल्या प्रजेवरती पुत्रवत प्रेम केलं होतं, तो असा का वागला? किंवा त्यानं काल हा प्रश्न कुठेतरी विचारला होता की हे तुम्ही सांगणार आहात का? तर त्याचं उत्तर असं आहे, ती जी पेटी होती जी धर्मराजानं उघडू नये असं सांगितलं होतं, त्या पेटीमध्ये जो किरीट होता, हा किरीट जरासंधाचा होता. आपल्याला ती कथा माहिती आहे सगळ्यांना की जरासंधाकडे भिक्षा मागण्याच्या उद्देशानं भगवान श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम असे तिघजण गेले. त्यावेळेला जरासंधाबरोबर द्वंद्वयुद्ध झालं आणि त्या द्वंद्वयुद्धामध्ये जरासंध मारला गेला, हरला. आणि त्याच्या मुलांनी भीमाला विरोध केला आहे की माझे वडील जरी युद्धामध्ये हरले असते त्या लढाईमध्ये, तरीसुद्धा ही जी लढाई झालेली आहे ती द्वंद्वयुद्ध ह्या न्यायानं झालेली आहे. तेव्हा तुमचा एका अर्थानं राज्यावरती कुठलाही अधिकार नाही, म्हणून तुम्ही माझ्या वडिलांचा मुकुट घेऊन जाऊ नका. परंतु भीमानं बळजबरीनं, अत्याचारानं तो किरीट आणला होता आणि कदाचित धर्मराजांना पुढे या सगळ्याची कल्पना असणार, म्हणून तो मुकुट धर्मराजाने अत्यंत सुरक्षित त्या पेटीमध्ये बंद करून ठेवला. आणि मी मगाशी सांगितलं तसं अवैध मार्गाने आणलेलं सोनं, अवैध मार्गाने आलेलं कांचन, ह्याच्यामध्ये कलीचा वास आहे. ज्या क्षणी राजानं तो किरीट आपल्या मस्तकावरती धारण केला, त्याच क्षणाला कलीनं त्या किरीटामध्ये प्रवेश केला, मुकुटामध्ये प्रवेश केला. आणि मुकुट मस्तकावरती धारण करतात, त्यामुळे मस्तकावाटे कलीनं राजाच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला आणि ह्या परीक्षित राजाची बुद्धी फिरवली, बुद्धी भ्रष्ट केली असं आपण वाक्य म्हणतो की सगळं काही चांगलं चाललंय पण त्याची बुद्धी फिरली. त्याच पद्धतीनं या परीक्षित राजाची बुद्धी फिरली आणि त्याच्यामुळे तो अशा पद्धतीनं वागला. एका अर्थानं त्याला शाप मिळाला होता किंवा त्याचं जातक जे आहे ते वर्तवलं होतं की अंतकाळी ह्याला तक्षक नावाचा सर्प दंश करील आणि त्याच्यानंतर हा मृत्यू पावेल. तत्पूर्वी हा शुकाचार्यांकडून भगवंतांचं जे स्वरूप आहे ते जाणून घेईल. आणि असे शुकाचार्य त्या ठिकाणी आलेले आणि राजाने त्यांना जे प्रश्न विचारले त्यात भगवंतांबद्दल सगळे प्रश्न आहेत. म्हणजे पृथ्वीच्या उत्पत्तीपासून, मुळामध्ये ब्रह्मांड तयार कसं झालं इथपासून ते सगळे प्रश्न आहेत. मी याच्या आधीही म्हणालो होतो की भागवतामध्ये अनेक कथा ह्या 3 वेळा आलेल्या आहेत. काही कथा 3 वेळा आल्या आहेत, अनेक नाही. काही कथा या 3दा आल्या आहेत. ह्याचं कारण असं आहे की मूळ शुकदेवांनी ज्या वेळेला त्या परीक्षिती राजाला सांगितल्या तेव्हा एकदा आल्या आहेत. म्हणजे शुकपरीक्षिती संवादामध्ये त्या आल्या आहेत. त्याच्यानंतर शौनक ऋषी आणि सूत ह्यांच्या संवादामध्ये आल्या आहेत. आणि त्याच कथा मैत्रेय आणि विदुर संवादामध्ये आल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती जी आहे ती आपण टाळणार आहोत, कारण त्याच गोष्टी एकतर त्यात कथा नाही आहेत कुठल्याही पद्धतीच्या. त्यात ब्रह्मांडाची रचना म्हणजे हे सगळं विश्व निर्माण कसं झालं
दुसऱ्या दिवसाच्या भागामध्ये आपण ते थोडंसं सविस्तर सांगणार आहोत. त्यामुळे ह्या गोष्टींचा जो सगळा गोषवार आहे तो मी तुम्हाला सांगेनच, परंतु त्याचं रिपिटेशन जे आहे ते आपण अभ्यास करताना मुद्दाम घेणार नाही, नाहीतर मग काही फार त्याच्यातनं वेगळं काही नाही. म्हणजे श्लोक आणि त्याचे अर्थ अशा पद्धतीने ते आहे. कशापासून काय काय उत्पन्न झालं हे मी तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा जो आपला अभ्यास आहे त्याच्यामध्ये सविस्तर सांगणार आहे. कथा भागामध्ये सुद्धा ज्यावेळेला आपण कथा करू त्यावेळेला हा सगळा भाग दुसऱ्या दिवशीच्या कथेमध्ये येतो. एका अर्थाने आजची आपली कथा पूर्ण झालेली आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता.